आरवी 11 कोरगाव, साईशा 11 पारसेम और सत्या देवी फ्रेंड सर्कल पोरस काडेम, साईश 11 पारसेम और त्रिशूल वजरीन। पहला मुकाबला ठीक 8:30 बजे शुरू हो जाएगा। कृपया ध्यान दें पहले मुकाबले के दौरान। तो ले चलते हैं मैदान पर आज के दिन का ये आखिरी मुकाबला और दोनों टीमों के लिए ये करो या मरो जैसा है मुकाबला। दोनों टीमों की अगर बात की जाए तो दोनों टीमों ने 2 मुकाबले खेले हैं और एक जीत अर्जित कर दी है। पहली गेंद अलक्यात से खेलना चाहते थे लेकिन बेहतरीन गेंद रोहन सालगांवकर की। घनघोर घटा छाई थी लेकिन हवा के साथ साथ हवा के झोंके उनको दूर भेज दिया नाना, इसलिए बारिश तो चली गई है और ये मुकाबला शुरू है। रोहन और इस बार खेल दिया, हवा में खड़ी हो गई गेंद लेकिन खिलाड़ी उससे दूर है। दत्तराज और जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक सिंगल। रन संख्या को शुरुआत होती है 1 रन बगैर किसी नुकसान पर। टॉस जीता अग्रवाल टीम ने पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। गोपाल भट्टा और उनके साथ है राकेश शिवजी, राका के नाम से जाने जाते हैं ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए। और सामने रोहन सालगांवकर, कैप्टन ऑफ सिंधुदुर्गा गोपाल भट्टा। हल्के हाथों से खेल दिया एक उसके लिए अंपायर के बगल में से एक सिंगल के लिए गोपाल भट्टा ने सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 2 रन। दोनों बल्लेबाज अपना अपना खाता खोल चुके हैं और ये इस मुकाबले की अहमियत यह है कि दोनों टीमों के लिए मुकाबला करो या मरो जैसा, यानी कि एक मुकाबले जीते दोनों टीमें। आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे, गेंद ऊपर उठी नहीं, बल्ले की निचले हिस्से से लगी। शॉर्ट मिड विकेट से गुरुप्रसाद जब तक आए तब तक सिंगल ओवर निकलता हुआ और टोटल आगे बढ़ता हुआ 3 रन। पावर प्ले का ये पहला ओवर और इस पावर प्ले के पहले ओवर में एक नफरी तुली गेंदबाजी, तेज रफ्तार भरी गेंदबाजी करते हैं रोहन सालगांवकर। ढेर सारा अनुभव है उनके पास। और इस बार एक बेहतरीन स्ट्रोक डेव स्केलेक की दिशा से गेंद सीमा रेखा के बाहर। गोपाल भट्टा बैंडेड चौका आपको नजर आ रहा है सुरेश रैना मैदान के बीच में। पहला चौका गोपाल के बल्ले से निकलता हुआ और टोटल अब आगे बढ़ता हुआ 7 रन। ये ऐसे शॉट खेलने के लिए माहिर जाने जाते हैं और जब बड़ी बाउंड्री होती है ना तो इस शॉट का इस्तेमाल करते हैं। और ये बेहतरीन शानदार शॉट कवर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, बैक टू बैक बाउंड्रीज गोपाल भट्टा के बल्ले से निकलता हुआ और एक शानदार चौका। चौके के साथ समाप्त होता हुआ ये रोहन सालगांवकर का ओवर। इस ओवर में निकले 11 रन बगैर किसी नुकसान पर। नपातुला ओवर था, पहले 4 गेंदों में मात्र 3 रन दिए थे लेकिन उसके बाद 2 गेंदों के ऊपर 2 चौके गोपाल के बल्ले से। 8 ओवरों का मुकाबला और कम ऐसे प्रतियोगिता में आपको देखने को मिलता है कि पूरे मुकाबले 8 ओवरों के रहते हैं। और अक्सर इस मैदान के ऊपर ध्रुव ट्रॉफी हो या पेनेम प्रीमियर लीग हो, ये 8 ओवरों के मुकाबले आपको देखने को मिलते हैं इस मैदान पर। यही तो खासियत है इस प्रतियोगिता के आयोजन का कमेटी की। ध्रुव स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब की ओर से आयोजित आज से 9 दिन ये प्रतियोगिता का क्रीड़ा महोत्सव इस मैदान पर आपको देखने को मिलेगा 1 दिसंबर तक। अगला हफ्ता तो लगभग आपको यहां पर डे नाइट के मुकाबले देखने को मिलेंगे। अब राका स्ट्राइक पर है और गेंदबाजी के लिए खुद कप्तान आए हैं राजेंद्र दाभोलकर पैंथर्स मोर्जिंग की ओर से। यॉर्कर लेंथ की गेंद थी, लॉन्ग ऑफ की दिशा में खेला हुआ लेकिन खिलाड़ी वहां पर गुरुप्रसाद तैनात, एकमात्र सिंगल मिलेगा वहां पर। एक शानदार गेंदबाजी सही दिशा के साथ राजेंद्र दाभोलकर। फिर एक बार
और फिर एक बार हवा में कैच का मौका, गुरु प्रसाद, और कैच ड्रॉप हो गया। एक बड़े खिलाड़ी का कैच बड़े खिलाड़ी ने ड्रॉप कर दिया। ऐसे तो अनुमान हम देखते नहीं है कि गुरु प्रसाद के हाथों से कैच छूट जाता है, लेकिन अपने दाहिने तरफ भागना, थोड़े से चोटिले, उनके दाहिने हाथ में थोड़ी सी चोट लगी है, उसके बावजूद प्रयास अच्छा था यहां पर, लेकिन कैच ड्रॉप हो गया। गोपाल भट्टा का प्रयास अच्छा था गुरु प्रसाद का। इस बार जमीन के सहारे एक खोद कर निकाला हुआ ये गेंद था, एक सिंगल जरूर निकलेगा, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता है। पहली 3 गेंदों के ऊपर 3 सिंगल निकले हैं। इस प्रतियोगिता को आप देख रहे हैं tenniscricket.in के माध्यम से लाइव, और यूट्यूब के ऊपर से सभी दर्शकों का भी हार्दिक स्वागत। ओ इस बार आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे, पैडल स्वीप हटकर खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का मिलाप नहीं हुआ। एक अच्छी गेंदबाजी, तकनीकी भरी गेंदबाजी, क्योंकि राजू दाभोलकर जानते हैं, काफी ढेर सारा अनुभव है उनके पास, कोच भी रह चुके हैं, तो अच्छी गेंदबाजी कर लेते हैं मैदान पर। और इस बार खेल दिया क्या गैप में, गेंद देखनी पड़ेगी वहां पर खिलाड़ी गुरु प्रसाद, फिर एक बार, और गुरु प्रसाद को बिजी रखा है यहां पर। एक सिंगल निकलता हुआ, सिंगल के साथ टोटल 15 रन स्कोर बोर्ड पर। इस ओवर में मात्र 4 रन निकले 5 गेंदों का खेल समाप्त होने तक। फुल टॉस डिलीवरी मिड विकेट के दिशा में, बहुत बड़ा गैप है, खिलाड़ी पहुंच नहीं पाएंगे। गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर। इस ओवर के आखिरी गेंद के ऊपर लगा चौका, राका के बल्ले से निकलता एक शानदार चौका, साथ साथ 2 ओवरों का खेल समाप्त, यानी कि पहले 2 पावर प्ले और समाप्त, और 19 रन टोटल स्कोर बोर्ड पर। इस ओवर में निकले हैं 8 रन। 19 रन पहले 2 ओवरों का खेल समाप्त होने तक। बहुत ही बढ़िया आयोजन इस प्रतियोगिता का, इस सुरेश रैना मैदान के ऊपर। पीपीएल 2021 ग्रुप ए में शामिल है दाभोलकर पैंथर्स, मोरजिम जाइंट्स फाइटर्स आगरवाड़ा, ब्लैक टाइगर तुए, बीएससी मांद्रे। ग्रुप बी में साइशा 11 पारसेम, सत्या देवी फ्रेंड सर्कल पोरस कडेम, आरवी 11 कोरगांव, त्रिशूल वज्रिम। ग्रुप सी में है HYS वॉरियर्स हसापुर, और ध्रुव ओवर्स का इशारा। रोहन सालगांवकर आ चुके हैं ये महत्वपूर्ण ओवर डालने के लिए। ये ओवर काफी मायने रखता है इस प्रतियोगिता में, हर एक टीम के लिए, हर एक इनिंग में। अगर ये ओवर कसावट भरा निकला तो बात बनी, अगर इस ओवर में ज्यादा रन निकले तो हर एक टीम के लिए दिक्कतों का सामना करना पड़ता है। सब में है गोपाल भट्टा, सभी खिलाड़ी 30 यार्ड घेरे के अंदर है। 2 ओवर में 19 रन निकले हैं, और तीसरा ओवर ध्रुव ओवर। और पहली गेंद के ऊपर हल्ला बोल दिया है, लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए गोपाल के बल्ले से निकलता हुआ एक शानदार छक्का। बहुत ही बढ़िया स्ट्रोक और पिच डिलीवरी थी, ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर थी, और खड़े खड़े खेला हुआ यह स्ट्रोक 6 रन के लिए, एक शानदार स्ट्रोक पहली गेंद के ऊपर रोहन सालगांवकर के इस महत्वपूर्ण के मुकाबले में। ये अच्छी गेंद टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकली, विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर अच्छी वापसी करता हुआ रोहन सालगांवकर। फुल टॉस डिलीवरी, हवा में गेंद है, फंसा हुआ स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी और आउट। ये कम तो फुल टॉस गेंद थी, चाहे अक्सर कहा जाता है, चाहे चाय पीते अखबार पढ़ते उसके बाद एक शॉट खेल लेते तो भी छक्का या चौका लग जाता। ये स्ट्रोक था, लेकिन पहले ही थोड़ा सा मैं कहूंगा गलती कर बैठे।
जहां लगनी चाहिए थी वहां पर गेंद लगी नहीं और गोपाल बटा 17 रन बनाकर आउट होकर बन वापस 2 चौके और 1 छक्का उसमें शामिल। अच्छी शुरुआत अपने टीम के लिए कर दी थी गोपाल बट्टा ने। नए बल्लेबाज मैदान के अंदर गोवर्धन दामाजी, एक सिरा संभाला हुआ है राकेश। प्रयास अच्छा था गोपाल बट्टा का, लेकिन वो ताकत नहीं, वो टाइमिंग नहीं प्रदान कर पाए, काफी ऊपर लगी गेंद बल्ले से। रोहन फिर एक बार, ओ ये छोटी गेंद थी, पहली बल्ला घुमा चुके थे, गेंद शरीर से टकराई। प्रयास अच्छा कर रहे थे, छक्का लगने के बावजूद एक शानदार गेंदबाजी का दायित्व निभा रहे हैं, अपनी जिम्मेदारी को पूरी तरह से भांपते हुए एक शानदार गेंदबाजी का दायित्व निभा रहा है रोहन सालगांवकर मैदान पर। ओ इस बार खेलना चाहते थे, स्विंग एंड मिस, बल्ला घुमाया जरूर लेकिन गेंद ने उनको चकमा दे दिया, चली गई विकेट कीपर के हाथ में। यह है अच्छी खिलाड़ी की निशानी, जब आपको पहली गेंद पर छक्का लग जाता है और खास करके धुआं में, उसके बाद इस तरह की वापसी, वो भी विकेट लेने के बाद, क्या भी नहीं तारीफ गेंदबाजी, तकनीकी भरी गेंदबाजी मैदान पर। और इस बार मिले का स्ट्रोक, यहाँ पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए आखिरी गेंद के ऊपर लगा चौका और अब 3 ओवरों का खेल समाप्त और टोटल जो कि 29 रन। थँक्यू जय। जशें आमी सांगलेलें की आमी आयज आमचो जो ध्रुव स्पोर्ट्स क्लबाची जी ध्रुव ट्रॉफी आसा, ते ध्रुव ट्रॉफीचे लॉट्स आहा ते आयज काडटले। आमच्या ह्या टुर्नामेंटाक आमी लीग मॅची खेळटले आनी आमी 8 टिमीचे 4 अशे 2 ग्रुप येतले, जे टिमी जावन आसात ध्रुव पेडणे, शिवम स्ट्रायकर्स मार्मोगांव, बांदेश्वर 11 सावंतवाडी, सारसेज चॅलेंजर्स, इनिया ब्रदर्स तिसवाडी, सूरज 11 बिचोली, रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला आणि पिकॉक फार्म 70 असे 8 टिमी आसात ह्या आमच्या ध्रुव ट्रॉफीक आणि त्यांचे आमी लीग पद्धतीन हे मॅचेस खेळटले आणि त्याचो जो ड्रॉ आसा हो ही इनिंग जाल्या उपरांत आमी त्या इनिंगाच्या गॅपान मधल्या गॅपान आमी ड्रॉ काडटले। थैंक यू संजय। ये है ध्रुव ट्रॉफी के टीम्स, 8 टीमों के बीच में ये जो कि मुकाबले खेले जाएंगे अगले हफ्ते ध्रुव ट्रॉफी में। 2 टीमें सिंधुदुर्ग जिले से है और बाकी की 6 टीमें गोवा राज्य से। एक से एक बढ़िया टेनिस बॉल प्लेयर आपको देखने को मिलेंगे, क्रिकेट के बाहुबली इस मैदान के ऊपर देखने को मिलेंगे आपको। तो गेंदबाजी में बदलाव, पुनाजी कलंगुटकर कमेंट बॉक्स एंड की तरफ से। इस बार शायद गेंद दूर से खेलना चाहते थे गोवर्धन, एक सिंगल तब तक निकलता हुआ, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 30 रन स्कोर बोर्ड पर। गोपाल बट्टा 17 रन बनाए इस 30 रनों में। इस बार हवा में पॉइंट के ऊपर खिलाड़ी, शायद जमीन को लग रही थी कि शायद देखना है, अंपायर का इशारा आना, अभी बाकी देख रहे थे लेकिन ये क्लियर शायद कैच है। ये क्लियर कैच है, अंपायर का इशारा है, यानी कि वापस जाना पड़ेगा। खेलना अच्छा, थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, थोड़ा सा लेजी स्ट्रोक मैं कहूंगा, शायद थोड़ी सी ताकत लगा देते तो पॉइंट के ऊपर से गेंद चली जाती, लेकिन सिर्फ दिशा दिखलाने की कोशिश की और एक शानदार कैच पॉइंट वाले खिलाड़ी ने वहां पर लपक लिया, गीतेश वहां पर। और अब नए बल्लेबाज मैदान के अंदर अजय पाई, पिछले मुकाबले में एक शानदार बारी खेली थी 42 रनों की, और वो बारी इस मैदान के ऊपर इस इनिंग में उनको खेलने की आवश्यकता आन पड़ी है। देखना है, सामने है पुनाजी कलंगुटकर, एक धुरंधर ऑलराउंडर खिलाड़ी।
सामना करेंगे अजय, विकेट के पीछे राजू दाभोलकर। रिवर्स अटेम्प्ट, यानी कि ये पॉइंट के ऊपर से 4 रन के लिए आते आते अजय के बल्ले से एक करारा स्ट्रोक, चौका निकला 4 रन के साथ। 34 रन टोटल स्कोर बोर्ड पर। अच्छा टाइमिंग किया, यानी कि आप इंटरनेशनल क्रिकेट में आप ऐसे शॉट हर एक खिलाड़ी को खेलते हुए देखते हैं, और आजकल टेनिस बॉल में भी ऐसे शॉट। और इस बार मिड विकेट की दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात, 1 ही रन मिलेगा। थ्रो सीधा विकेट कीपर के पास, 1 बाउंस, 35 रन, 35 लॉस ऑफ 2 विकेट्स, 4th ओवर इन प्रोग्रेस। और इस बार स्टेयर करना चाहते थे वहां पर खिलाड़ी जो कि तैनात है, गेंद को रोका उन्होंने, कैच लेने की कोशिश नहीं की, दूर थी उनसे गेंद, एक सिंगल और निकलता हुआ। 36 रन स्कोर बोर्ड पर। फिर एक बार खेलना चाहते थे, बैक टू द बॉलर का स्ट्रोक, और इस मेडन गेंद के साथ ही आधे ओवरों का खेल समाप्त हो चुका है। 9 के औसत से 4 ओवर में 36 रन बना पाई है अब तक की। अगर बात की जाए अग्रवाला टीम की, अभी भी और 24 गेंदों का खेल बाकी है। दोनों टीमों के लिए ये मुकाबला करो या बड़ो जैसा है, देखना है कौन सी टीम के सर के ऊपर रहता है जीत का सेहरा। क्या होगा आने वाले समय में, किस तरह से होती है बल्लेबाजी, किस तरह से होगी गेंदबाजी, ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में बदलाव के बाद अगले 4 ओवर के लिए। फिर एक बार आमंत्रित करते हैं मराठी कमेंटेटर, मैन फॉर मुंबई, समीर पांढरी। वेलकम समीर। गोलंदाज दत्तराज आपल्या बॉलिंग मार्कवर हा सज्ज होतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी अजयचा असफल, पर्यायानं निर्धाव चेंडू काढला जातोय. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दत्तराज हा गोलंदाज आपल्या स्क्रीनवर दिसतोय. सुरेख अशी गोलंदाजी तो करतोय. पहिला चेंडू त्याचा हा निर्धाव काढला जातोय. आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख असा स्क्वेअर कटचा फटका नो मॅन्स लँड मध्ये जातोय, पण डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे या ठिकाणी चेंडू गेल्याने गोवर्धनच्या खाती चौकाराची नोंद होते. 4 महत्वपूर्ण धावा या कॅन्ट फायटर्स क्रिकेट संघाच्या खाती जमा होत आहेत. 40 धावा ह्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही संघांसाठी अति महत्वपूर्ण असा हा सामना. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जर प्रयत्न केला पाहिजे तर या सामन्यामध्ये विजयश्री ही अति आवश्यक दोन्ही क्रिकेट संघाला. व त्याच विजयश्रीच्या प्रयत्नात सुरुवातीला फलंदाजी करताना 5व्या षटकामध्ये 40 धावा ह्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोपाळपाटा हा माघारी परततोय 17 धावांवर. राकेशही माघारी परतला 12 धावांवर. त्यानंतर गोवर्धन व अजय ही जोडगोळी मैदानावर. स्कूपचा फटका मारण्याचा प्रयत्न काहीसा चित्रविचित्र शैलीत फटका चढवण्याच्या नादात तोल जातोय तो फलंदाजाचा. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्येत कोणतीही वृद्धी होत नाही. 40 धावा ह्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर. 2 गडी बाद 40 धावा. दत्तराज सज्ज. यावेळी मात्र उजव्या शीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू दोन्ही हात पंचांकडनं समांतर होत आहेत. अतिरिक्त धावेची खुणगाण होते. एक अतिरिक्त धावफलक पुढे सरकवताना दिसते. ती 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. निर्धारित 8 षटकांचा सामना, ज्या सामन्यामध्ये 80 धावा धावफलकावर झळकतील असा कयास वर्तवला गेला होता सुरुवातीमध्ये, आणि त्याच कयासावर मार्गक्रमण करताना आणखी एक अवांतर धाव 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक हे प्रगतीपथावर. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 42 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी मात्र
चेंडू फलंदाजला चकवणारा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू फेकल्यानंतर मोठा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट टोलवण्यास फलंदाजला निमंत्रण देणारा फटका फसतोय, प्रयत्न चुकतोय, निर्धाव चेंडू गणला जातोय. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक प्रगतीपथावर. आकुड टप्प्याचा चेंडू, खरपूर समाचार घेत चेंडूला दिशा दिली होती, मात्र चेंडू जातोय तो अर्थातच या ठिकाणी स्क्वेअर लेग पट्ट्यात. व बहुधा या ठिकाणी गुरु हा झेल टिपतोय व फलंदाज माघारी परततोय तो गोवर्धनचा प्रयत्न होता मोठे फटके मारण्याचा, संभाव्य सीमारेषेला तो साथ देत होता, मात्र प्रयत्न फसतायत. सीमारेषेच्या अलगद तो झेलचीत होऊन सापडला जातोय व तिसऱ्या एखाद्याच्या स्वरूपात त्याची छोटेखानी खेळी ही समाप्त होते. नवीन फलंदाज या ठिकाणी सागर याची वर्णी ही मैदानावर लागते. तिकडे घे, पण तिकडे घे मध्ये झूम कर. परिणामी सफलता प्राप्त गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र चेंडू हलके सोडवला जातो. थर्डमॅनला शॉर्ट, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चकतोय व पर्यायाने ज्या ठिकाणी एकेरी धाव मिळू शकली असती त्या ठिकाणी 4 महत्वपूर्ण धावा ह्या अजयच्या खाती जमा होत आहेत. ज्या चौकारने धावफलक पुढे सरकतोय तो 46 धावा. प्रत्येक धाव ही लाख मोलाची, कारण निघालेली प्रत्येक धाव ही दडपण आणण्यात यशस्वी ठरेल प्रतिस्पर्धी संघाला, कारण धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावांचा पाठलाग कमीत कमी षटकामध्ये करून या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न दाभोलकर पॅन्थर्स क्रिकेट संघ करतील. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केल्यास या ठिकाणी कायल फायटर्स क्रिकेट संघाचा तर मोठी धावफल संख्या धावफलकावर झळकवावी, त्यानंतर गोलंदाजी करताना कमीत कमी धावसंख्येत प्रतिस्पर्धी संघाला रोखावं व या स्पर्धेमध्ये आपली दावेदारी आणखी घट्ट करावी उपांत्य फेरीच्या निमित्तानं, असा मनोदय असेल तो अर्थातच या ठिकाणी कायल फायटर क्रिकेट संघाचा या मैदानावर. 5 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावफलक 46.3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल हा अपेक्षित नाही. मंदगती फिरकी गोलंदाज पुनाजी कलगुटकर अष्टपैलू खेळाडू याची वर्णी ही मैदानावर लागते. 6वं षटक फेकण्यासाठी व समोर आहे फलंदाज तो सागर. फुल टॉस चेंडू, काहीशा आडव्या बॅटने चेंडू मिड विकेटला टोलावून जातो. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा अतिरिक्त धोका मी घेणार नाही असं ठामपणे सागर सांगतोय आपल्या साथीदाराला. एकेर धावेवर तो समाधान मानतोय. एकेर धावेने स्वतःचं खातं खोलतोय. 47 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या या मोबदल्यात. नागपूर टप्प्याचा स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला जातो, मात्र प्रयत्न कमी पडतायत, ताकद काहीशी कमी पडते ती अजयची. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात तो टिपला जातोय. पुनाजी कलगुटकरच्या खाती आणखी एक सफलता ही सहजगत्या प्राप्त होतोय व 4था हादरा बसतोय तो अर्थातच या ठिकाणी कायल फायटर क्रिकेट संघाला या मैदानावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा, 6वं षटक हे प्रगतीपथावर. पुनाजी कलगुटकरला मिळते ते आणखी एक यश आणि नवीन फलंदाज या ठिकायनी अजय याची जागा घेण्यासाठी जातोय तो महेश साखळकर उर्फ मलिंगा. ओव्हरसीज खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागते ती कायल फायटर क्रिकेट संघाच्या वतीनं असा महेश साखळकर उर्फ मलिंगा याची वर्णी मैदानावर लागते. 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू हलकेच टोलवायचा होता. चेंडू हलकेच जातोय तो शॉर्ट थर्डमॅनला निर्धाव चेंडू म्हणून गणला जातोय. मर्यादित 8 षटकांच्या सामन्यामध्ये फलंदाजांना टिचून मारा करणारी गोलंदाजी ही पुनाजी कलगुटकरची. याही वेळी पुनाजी आपल्या मंदगती गोलंदाजीने सागरला चकवतोय. निर्धारित 8 षटकांच्या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करायची याचे धडे तो देताना दिसतोय या मैदानावर. 47 धावा ह्या धावफलकावर. फुलटॉस चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परतीचा झेल घेण्याचा प्रयत्न सफल करतोय. दुसऱ्या बाजूला धावचीची संधी हुलकावणी देते, म्हणजे दुहेरी या ठिकाणी यश प्राप्त होऊ शकलं असतं झेलचीत किंवा धावचीत याच्या स्वरूपात. मात्र दोन्ही वेळा प्रयत्न फसतोय व एकेर धाव सागर मोरजकरच्या खाती ही सहजगत्या जमा होते. 48 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात.
48 गडी बाद. पुण्याची कंगुकर एक माफक अशी गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी या षटकामध्ये करताना दिसतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, फटका जातोय तो कव्हर क्षेत्र, झेल टिपण्याची संधी ही वाया जाऊ देत नाही तो क्षेत्ररक्षक व एक मोठा फटका रिव्हर्स स्वीपचा मारण्याचा प्रयत्न हा आततायीपणा म्हणून लढला जातोय तो महेशसाठी व पुण्याची कंगुकर याच्या खाती आणखी एक सफलता. निम्मा संघ तंबूमध्ये परततोय. अवघ्या 48 धावा या धावफलकावर जायंट पॉवर फायटर्स क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना या मैदानावर. नवीन गोलंदाज सिद्धेश याची मैदानावर ही वर्णी लागते. 6 षटकांचा खेळ समाप्त. अवघ्या 48 धावा. निम्मा संघ तंबूमध्ये परततोय. एक नियोजनबद्ध अशी गोलंदाजी दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट संघाची या मैदानावर आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न राजू दाभोलकर व त्याचे संघ साथीदार करताना दिसत आहेत. आतापर्यंत 6 षटकांमध्ये त्यांना यशस्वीता प्राप्त होते. मात्र उर्वरित 2 षटकं काय करामत प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज साध्य करतायत हे मैदानावर पाहायचं आहे. 6 षटकांचा खेळ समाप्त. 48 धावा धावफलकावर. वाईटची दात मागं होता तो अर्थातच या ठिकाणी सिद्धेश मात्र ही दाद साफ नाकारली जाते. आणखी एक निर्धाव चेंडू या ठिकाणी गणला जातोय. 48 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय लक्षवेधी अशी स्पर्धा ती म्हणजे ध्रुव ट्रॉफी ही 29 तारीखपासून या मैदानावर सुरू होणार आहे व त्या स्पर्धेचा ड्रॉ हा निश्चितपणे या इनिंगच्या ची सांगता झाल्यानंतर आम्ही सादर करू. याची नोंद प्रत्येक क्रिकेट रसिक व सहभागी स्पर्धक संघाच्या सदस्यांनी घ्यायची आहे. ध्रुव पारसे, त्यानंतर रोहित वेंगुर्ला, बांदेश्वर सावंतवाडी, सूरज 11 बिचोलीन, पिको फ्रॉम वाळपई, शिवम स्ट्रायकर्स मान गोवा, मडगाव चॅलेंजर्स आणि इनाया ब्रदर्स तिसवाडी असे 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील व या 8 संघांमध्ये होणाऱ्या शृंखलेमध्ये कोणत्या संघाची ग्रंथिका कोणत्या संघाबरोबर जुळेल हे निश्चित करण्यासाठी त्याला स्पर्धेचा ड्रॉ म्हटला जातो. तो ड्रॉ ही इनिंग संपल्यानंतर आम्ही या ठिकाणी सादर करू. याची नोंद सर्व क्रिकेट रसिकांनी घ्यायची आहे. दरम्यान मैदानावर परत एकदा येऊया. 2 धावा निघताय सिद्धेशच्या खाती. दुहेरी धावांनी सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकली जाते. ते क्लायंट फायटर्स क्रिकेट संघाच्या मैदानावर. राजू दाभोलकरचा आखूड टप्प्याचा चेंडू, हुकचा फटका टोलवायचा होता मात्र फटका फसतोय. चेंडू हवेत न जाता जमिनीलगत अगदी घरंगळत जातोय. यष्टीरक्षक पुनाजीच्या हाती थेट फेक येते. एकेरी धाव निघते. ज्या एकेरी धावेने धावफलक 51 धावांवर विसावा घेतोय तो 5 गड्यांच्या मोबदल्यात. धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पहिला सागर मोरजकर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो अनुभवी गोलंदाज राजू दाभोलकर याची गोलंदाजी. अष्टपैलू असा राजू दाभोलकर आपल्या स्क्रीनवर येतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न सागर मोरजकर कडनं मात्र फटक्याचा प्रयत्न कशासाठी होतोय व नेमका का होतोय याचा ठाव ठिकाणी फलंदाजाला लागत नाही. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पुनाजी कंगुकर पूर्ण करतोय. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. महत्वपूर्ण असं 7वं शतक फेकताना राजू दाभोलकर बहुधा आपली स्पेलची सांगता करण्यासाठी सज्ज होतोय. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. आणखी एक निर्धाव चेंडू गोलंदाज राजू याचा गणला जातोय. निर्धारित 8 षटकांच्या सामन्यातील सुरुवातीच्या 7 षटकांचा खेळ समाप्त होतोय व आघाडीला जी विस्फोटक फलंदाजी गोपाळ बटा यानं केली त्याच्या कामगिरीवर पूर्णतः पाणी फेरले जाते. ते इतर सहकाऱ्यांकडनं परिणामतः जो धावफलक सुरुवातीला 80 ते 85 धावांपर्यंत मजल मारेल असं प्राथमिक चित्र स्पष्ट झालं होतं. त्या ओघावणाऱ्या धावफलकाला आता 51 धावांपर्यंत समाधान मानावं लागतंय व तब्बल 7 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय.
हे षटक संपल्यानंतर इनिंगची सांगता होईल व इनिंगची सांगता झाल्यानंतर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एक बहुचर्चित लक्षवेधी अशी क्रिकेट स्पर्धा डे नाईट अशा स्वरूपात खेळवली जाणारी क्रिकेट स्पर्धा ती म्हणजे गोवा राज्याची शान असलेली ध्रुव ट्रॉफी 2021 या स्पर्धेचा ड्रॉ आम्ही सादर करणार आहोत व आज स्पर्धक संघाचे ध्रुव पारसे, रोहित वेंगुर्ला, बांदेश्वर सावंतवाडी, त्यानंतर सूरज 11 बिचोलीन, पिकॉक फार्म माळपई, शिवम स्ट्रायकर्स मार्न गोवा, मडगाव चॅलेंजर्स आणि तेनया ब्रदर्स तिसवाडी या 8 संघांमध्ये या स्पर्धेचा ड्रॉ हा निश्चितपणे या ठिकाणी काढण्यात येईल. ओव्हरपिच चेंडू मिड विकेटला टोलावून जातो. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत, दुसरी धाव ही जोखमीची ठरू शकली असते मात्र फेक येते नॉनस्ट्राईक एंडला गुरुप्रसादच्या दिशेनं. 2 धावा निघतायत. 2 धावांनी या ठिकाणी 53 अशी सांघिक धावसंख्या ही धावफलकावर. 53 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हरपिच चेंडू विथ अलॉंग द कार्पेट म्हणजे जमिनीलगतचा फटका निघतोय. एकेरी धाव तर सहजगत्या प्राप्त होईल. एकेरी धावेने आपलं विशेष नुकसान होणार नाही याची खातरजमा दाभोलकर प्राईम पॅन्थर्स क्रिकेट संघाचा कर्णधार संघ साथीदार घेताना दिसत आहेत व 1 धाव निघालेली ही लाख मोलाची असेल असा ठाव ठिकाणा मनाशी बांधत त्या एकेरी धावेवर समाधान हे मानलं जातंय. 54 धावा 5 कड्यांच्या मोबदल्यात केवळ नाममात्र अंतरिम 4 चेंडूंचा खेळ हा बाकी. सागर मोरजकर काहीसा चकतोय, अडखळत खेळतोय मात्र या अडखळीत असणाऱ्या खेळीला मोठा खेळ परावर्तित करायचा असेल तर उर्वरित 4 चेंडूंवर 2 मोठे फटके हे अतिआवश्यक. ओव्हरपिच चेंडू सुरेख असा फटका लॉग ऑफच्या दिशेनं. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. बराच वेळ चाचपडत खेळणारा सागर याला सूर गवसतोय अंतिम टप्प्यात. थोडेसे फेक टिपण्यात गोलंदाज गुरु कमी पडतोय त्यामुळे एकेरी धावेचं रूपांतर हे 2 धावात. सागर मोरजकर स्वतःकडे स्ट्राईक राखतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 56 5 कड्यांच्या मोबदल्यात केवळ 3 चेंडूंचा खेळ हा बाकी. उजव्या बाहेर जाणारा खराब असा चेंडू दोन्ही हात समांतर पंचांकडनं होत आहेत. अवांतर धावेची कुंगाण ही बांधली जाते. अवांतर धावसंख्या भर घालते ती अर्थातच क्लायंट फायटर्स क्रिकेट संघाच्या खाती एकंदरीत 57 धावा या धावफलकावर. मोठा फटका मारण्यास या ठिकाणी पोषक ठरणारा असा चेंडू निश्चितपणे होता मात्र तो मोठा साहसी फटका मारणार या इराद्यानं फलंदाज चकतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 57 धावा 5 कड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच चेंडू सरळ असा फटका टोलावून जातो. चेंडू डीप लॉंग ऑनला डीप मिडफील्डवर लक्षात चेंडूवर ताबा मिळवतोय. फेक येते ती अर्थातच स्ट्राईक एंडला. परत एकदा पुनाजी कलगुटकर फेक टिपण्यात काहीसा चकतोय व पर्यायानं 2 धावा या मिळतायत. 59 धावा धावफलकावर 5 कड्यांच्या मोबदल्यात. 59 धावा 5 कड्यांच्या मोबदल्यात. डावाचा शेवट करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज गुरु आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. समोर आहे तो सागर स्ट्राईकला. फुल टॉस चेंडू फटका निघतोय ताकदीचा मिड विकेटच्या दिशेनं. 6 धावांनी इनिंगची सांगता करणारा जो धावफलक 60च्या आतमध्ये राहील असं वाटत होतं त्या धावफलकावर 65 गाठून देणारा हा सागर मोरजकर याच्या बॅटमधनं 6 धावांसाठी फटका निघतोय. व 66 धावांचं आव्हान हे ठेवलं जातं. दरम्यान इनिंगची सांगता होते व यापूर्वी जी सूचित केलं होतं की बहुचर्चित असलेल्या ध्रुव ट्रॉफी क्रिकेट संघाचे क्रिकेट स्पर्धेचा या ठिकाणी ड्रॉ आम्ही सादर करीत आहोत. या ठिकाणी बरोबर आहे पण मी सांगतो नाही. हॅलो आता आम्ही आमची ध्रुव ट्रॉफी आहे त्या ध्रुव ट्रॉफीचे आम्ही लॉट्स काढता. जे कोणी टीम्स आहात टीमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात माशी तुम्ही लाईव्ह पाहू शकतात. आम्ही हे लाईव्ह लॉट्स काढतले. प्रत्येक एका ग्रुपान 4 टीमी असतले आणि त्या 4 टीमीचे लीग मॅचेस जातले. सो आम्ही जे लॉट्स काढतले ते फर्स्ट टीम काढतले. ती फर्स्ट टीम A ग्रुपान पडटली. सेकंड टीम काढतली ती B ग्रुपान पडटली. तशी थर्ड टीम परतून A ग्रुपान पडटली आणि फोर्थ टीम B ग्रुपान पडटली. अशा आम्ही 8 टीमी काढतले आणि A आणि B असे 2 ग्रुप करतले. थँक्यू.
स्पर्धेचं स्वरूप, स्पर्धेची संकल्पना या ठिकाणी सन्माननीय संजय नागवेकर यांनी विशद केली आहे आणि त्या ज्या बहुचर्चित अशा असलेल्या ध्रुव ट्रॉफी क्रिकेट संघाचा या ठिकाणी स्पर्धेचा आघाज मैदानावर होताना दिसतोय, तो सोडतीच्या निमित्तानं कोणत्या संघाची ग्रंथिका कोणत्या संघाशी जुळेल याची परिणिती निश्चिती होईल व तीच निश्चिती या ठिकाणी मैदानावर होताना दिसत आहेत. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली चिठ्ठी या ठिकाणी काढली जाते. ध्रुव पेडणेम, या ठिकाणी पहिला संघ या ठिकाणी ध्रुव बारसे त्यांचं पाहायचं आहे. दुसरा संघ कोण असेल तो शिवम स्ट्रायकर मारून गोवा. शिवम स्ट्रायकर्स मारून गोवा. दिस वर्सेस दिसे ना ग्रुप वर्सेस. त्यानंतर तिसरा संघ पाहायचा आहे कोण आहे तो इनाया ब्रदर्स तिसवाडी. इनाया ब्रदर्स तिसवाडी. नंतर चौथा संघ तो म्हणजे रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला. त्यानंतर सूरज 11 बिचोलीम. त्यानंतर बांदेश्वर 11 सावंतवाडी. पिक ऑफ फ्रॉम सत्तेरी. पिकॉक फ्रॉम वाळपई 7वा संघ. नको नको. सालसेट चॅलेंजर या ठिकाणी हा 8वा संघ. सालसेट बॅट्समन नेम. आवश्यकता 66 धावांची पुनाजी कलगुटकर हा मैदानावर गेलेला दिसतोय. गोलंदाज महेशचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न हा सफल ठरतोय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली या ठिकाणी येतोय, झेल टिपला जातोय व पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त होते ती गोलंदाज महेश याला. गोलंदाज महेश एक आयकॉन असा खेळाडू या संघासाठी लाभलेला, आपल्या अनुभवाचा पूर्णपणे या ठिकाणी फायदा घेतोय. फलंदाज पुनाजी कलगुटकर याचा कच्चा दुवा हेरतोय की पुनाजी खास करून कुठे फटके टोलवतोय. अखेर त्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरतोय व पहिल्याच चेंडूवर पुनाजी सारख्या फलंदाजला माघारी जावं लागतंय. थँक्यू समीर. सो जसे आम्ही ड्रॉ काढलेला असा फिक्चर काढलेला असा आमच्या ध्रुव ट्रॉफीचे आमचा जो पहिलो ए ग्रुप असा त्या ए ग्रुपान असा ध्रुव पेडणेम, इनाया ब्रदर्स तिसवाडी, सूरज 11 बिचोलीम आणि पिकॉक फार्म सत्तरी. परत एकदा वाजता पहिले ए ग्रुपातले 4 टीमी जावन आसात ध्रुव पेडणेम, इनाया ब्रदर्स तिसवाडी, सूरज 11 बिचोलीम आणि पिकॉक फार्म सत्तरी. बी ग्रुपातले 4 टीमी जावन आसात शिवम स्ट्रायकर्स मार्मुगाव, रोहित स्पोर्ट्स क्लब वेंगुर्ला, बांदेश्वर सावंतवाडी आणि सालसेट चॅलेंजर्स असे 4 गेमी जावन आसात. थँक्यू. मैदानावर नाट्यमय घटना आपण या ठिकाणी पाहतोय.
पाठलाग करायचा होतो 66 धावांचा पाठलाग कमीत कमी षटकामध्ये करत आपल्या संघाची निश्चितपणे उपांत्य फेरीमध्ये दावेदारी स्पष्ट करावी असे स्पष्ट संकेत राजू दाभोलकर देत होता. त्यानंतर पुनाजी कलंगुटकर देत होता. मात्र मनसुबे हे अखेर मनसुबे राहत आहेत. प्रतिस्पर्धी असलेला संघ हा महेश याच्या गोलंदाजीच्या जोरावर आघाडीच्या 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त करतोय व 66 धावांचं आव्हान हे प्रतिस्पर्धी संघाला आम्ही डोईजळी ठरवू असं स्पष्टपणे या मैदानावर सांगतोय. सलग 2 चेंडूंवर 2 सफलता महेश प्राप्त करतोय. ऑन हॅट्रिक संभाव्य पहिली वहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील होते की नाही हे पाहायचं आहे. गोलंदाज महेश उर्फ मलिंगा याच्या करवी फुलर लेन पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र कोणताही जोखमीचा फटका न टोलवता संयमी खेळ आपण रोहित कडनं पाहतोय. चेंडू तिथल्या तिथे थोपटला जातोय. विकेट हॅट्रिक संपादन करण्याचे मनसुबे हे अखेर मनसुबेच राहत आहेत गोलंदाजाचे. मात्र वैयक्तिक यशापेक्षा सांघिक यश महत्वाचं. वैयक्तिक हॅट्रिक पेक्षा जर या षटकामध्ये आणखी 1-2 बळी मिळाले तर संघहिताच्या दृष्टीने ते फायद्याचे ठरतील असं जाणून गोलंदाज महेश हा गोलंदाजी करताना दिसतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या आपलं खातं काही खोलत नाही. 2 गडी हे दाभोलकर पॅन्थर्स क्रिकेट संघाचे बाद होत आहेत. 66 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 0 धावा. 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त. रोहित हा स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा उंच पुरा सडपातळ बांधायचा खेळाडू आक्रमकशीलचा गुरु आरुसकर. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला येतोय. स्वतःसाठी जागा करतोय. चेंडूला टोलवतोय व निश्चितपणे प्रयत्न फलंदाज रोहित याचा चौकारानं त्याचं व पर्यायानं दाभोलकर पॅन्थर्स क्रिकेट संघाचं खातं खोलण्यास कारणीभूत ठरवतोय. 5व्या चेंडूवर निघतोय तो चौकार. चौकारानं खातं खोललं जातंय. 4 धावा 2 गड्यांच्या ह्या मोबदल्यात. tenniscricket.in या वेबसाईटवरनं या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद जगभरात तब्बल 197 देशामध्ये आपण पाहतोय व गोवा राज्यातील ही क्रिकेट स्पर्धा एक यशस्वीतेकडे वळताना जाते. याचे पूर्णतः साक्षीदार मैदानावरचे प्रेक्षक नव्हे तर घरोघरी आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या टीव्ही स्क्रीनवर या सामन्याचं थेट प्रेक्षेपण पाहून करू शकतात तर प्रेक्षक वर्ग. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूने पहिलं वैल षटक समाप्त. महेश याचं यशस्वीता 2 संपादन करणारं कमी षटकामध्ये आपल्या संघाचं विजयी उद्दिष्ट पार करण्याचं स्वप्न उराशी घेऊन मैदानावर उतरलेल्या राजू दाभोलकरला व त्यानंतर या ठिकाणी पुनाजी कलंगुटकर यांना माघारी परतवण्यात महेश सफलता हा प्राप्त करतोय. 2 गडी बाद 4 धावा या धावफलकावर. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी सागर मोरजकर याची वर्णी ही निश्चितपणे लागते. पहिलं षटक समाप्त होतंय. 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गुरु आरुसकर नावाचं वादळ या मैदानावर घोंगावते की त्या अपेक्षित असलेल्या वादळाला शमवण्यास गोलंदाज सागर मोरजकर यशस्वी ठरतोय हे पाहायचं आहे. सागर मोरजकर आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करण्यासाठी सज्ज व समोर आहे डावखुऱ्याचा गुरु आरुसकर हा स्ट्राईकला. 66 धावांचा पाठलाग. यावेळी मात्र डाव्या यशीच्या बाहेर जाणारा चेंडू वेगवान असा चेंडू गोलंदाज सागरचा वाईट असल्याचा निर्वाळा पंचांकडनं येतोय. मात्र गोलंदाजी करताना काहीशी दुखापत मैदानावर सागरला होताना दिसतंय. 5 धावा या धावफलकावर. चाल यापुढे
दीपक ब्लू ट्रॉफी आमचं दीपक वा कितलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ब्लू ट्रॉफी चलिया पुढे दीपक भाऊ चलिया पुढे आमचं एक वोट एकच जाप तुमचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी गावचे रायला कसले संगळ एक चालान तोडदी युवा शक्त ही आमची फटी कशी नासारखी चलिया पुढे सवळ वाटार घातुदी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागळा घालुदी हारायला ते करू दी युवा शक्ती जागू दी सळसळता तरणे रगत असली ताळे जागू दी ट्रॉफी चलिया पुढे दीपक भाऊ चलिया पुढे आमचा एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर काढ चाल या पुढे आमचं दीपक ब्लू ट्रॉफी आमचं दीपक वा कितलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ब्लू ट्रॉफी चलिया पुढे दीपक भाऊ चलिया पुढे आमचं एक वोट एकच जाप तुमचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी गावचे रायला कसले संगळ एक चालान तोडदी युवा शक्त ही आमची फटी कशी नासारखी चलिया पुढे सवळ वाटार घातुदी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागळा घालुदी हारायला ते करू दी युवा शक्ती जागू दी सळसळता तरणे रगत असली ताळे जागू दी ट्रॉफी चलिया पुढे दीपक भाऊ चलिया पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर सागर याला दुखापत होते, दुखापतीने तो मैदानाच्या बाहेर जातोय व त्याची जागा घेण्यासाठी गोलंदाज आकाशाची वर्णी. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, गुरुचा इरादा होता मोठा फटका मारण्याचा, मात्र चेंडूची गती ही चकवा देते गुरुप्रसाद आरोस्करला. पर्यायाने धावफलक 5 धावा ह्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक गोपाळ पटात गोलंदाजीसाठी गोलंदाज आकाश आपल्या बॉलिंग मार्कवर हा सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, परत एकदा गुरुचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा असफल ठरतोय. सलग 2 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत. 5 धावा या धावफलकावर. वरती चेंडू, फटका हवे. क्षेत्ररक्षक महेश चेंडूच्या खाली झेल टिपण्याच्या प्रयत्नात यशस्वीता प्राप्त करतोय व धोकादायक फलंदाज गुरु यालाही माघारी परतावं लागतंय. आपल्या साथीदारांचा किल्ला गिरवत कोणीही फलंदाज स्वतःचं भोपळं या ठिकाणी फोडण्यास यशस्वीता प्राप्त करू शकत नाही. याला प्रमुख कारणीभूत म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कौतुक. लायन फायटर्स क्रिकेट संघाचं 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा. गुरु मैदानाच्या बाहेर झेलचित होऊन जातोय व त्याची जागा घेण्यासाठी रोहन साळगावकर या अष्टपैलू खेळाडूची वर्णी लागते. ते अर्थातच या ठिकाणी दाभोलकर पॅन्थर्स क्रिकेट संघाच्या वतीनं. गोलंदाज आकाशला मिळते ते यश. नवीन फलंदाज या ठिकाणी रोहन साळगावकर हा नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला या ठिकाणी एका चौकारच्या सहाय्यानं सामना करेल. तो अर्थातच फलंदाज रोहित. ज्या रोहितनं एकमेव चौकार या इनिंग मध्ये टोलवलाय. फलंदाजाच्या दृष्टिकोनातनं तो रोहित खेळण्यासाठी सज्ज होतोय. आकाशाची गोलंदाजी.
फटका जातोय ऑन साईडला, एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न असफल ठरतोय. आणखी एक निर्धाव चेंडू गणला जातोय. नाममात्र 5 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख असं षटक या ठिकाणी गोलंदाज आकाश कर्वी, खास करून सागर मोरजकर दुखापतीने तंबूत परतल्यानंतर त्याच्या जागी गोलंदाजीसाठी येतोय तो अर्थातच या ठिकाणी आकाश, व बऱ्यापैकी आपली कामगिरी तो पार करताना दिसतोय. रोहित स्ट्राईकला तर रोहन साळगावकर हा नॉन स्ट्राईकला. चेंडू फटका हवेत जातोय, मात्र जास्त हवेत न जाता चेंडू हा क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं लिहिलाय जातोय. यष्टिरक्षक गोपाळ पटा आपला अनुभव पडायला लावत क्षेत्ररक्षकाने केलेली फेक ही टिपतोय. पर्यायानं नाममात्र एकेरी धाव धाव फलकावर 6 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज आकाश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. यावेळी मोठा फटका मारण्यास या ठिकाणी रोहन साळगावकर चकतोय. त्याची डावी यष्टी ही वाकवली जाते व सागर मोरजकर याची कमतरता या सामन्यामध्ये आपल्या संघाला मी भासू देणार नाही असं ठामपणे दर्शवताना आकाश या षटकामध्ये 2 सफलता प्राप्त करतोय. खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा. 2 षटकांमध्ये धावफलक अवघी 6 अशी धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. व नवीन फलंदाज अनिकेत याची रोहन याच्या जागी ही वर्णी लागते. सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं, पंचक्रोशीमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये मोठमोठे फटके मारण्यास माहीर म्हणून ज्याने अल्पावधीतच ख्यातिकीर्ती आजमावली असा या ठिकाणी अनिकेत याची वर्णी लागते. दाभोलकर पॅन्थर्स क्रिकेट संघाचा डोलारा सावरण्यासाठी 4 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 6 धावा या धावफलकावर 2 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल आपण पाहतोय. गोलंदाज जयराम याची वर्णी ही लागते आमच्या विरुद्ध दिशेनं. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी 3रं षटक फेकण्यासाठी जयराम आपल्या बॉलिंग मार्कवर व समोर आहे तो रोहित हा बॅटर मैदानावर. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, फटका तर हवेत टोलावला जातोय. क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहतोय, मात्र आपल्या छोटेखानी उंचीचा फायदा घेत संभाव्य चौकार रोखला जातोय. नाममात्र एकेरी धावीवर रोहितला हे समाधान मानावं लागतंय. सुरुवातीच्या 2 षटकात प्रतिस्पर्धी संघाचे 4 गडी बाद केल्याने जो संघ काहीसा खालावलेला होता, अवघी 65 अशी धावसंख्या धावफलकावर झळकवल्यानंतर त्या संघाचा आत्मविश्वास वाढताना दिसतोय व त्याच वाढलेल्या आत्मविश्वासामध्ये संभाव्य चौकार अडवला जात नाममात्र एकेरी धावीवर समाधान मानावं लागतंय. ते रोहितला व स्ट्राईकवर पर्यायाने येतोय तो अनिकेत सडपातळ बांधाचा मोठे फटके मारणारा फलंदाज. जयराम गोलंदाज सज्ज. डाव्या यष्टीवरचा चेंडू हलकेच दिशा फाईन लेगला देण्याचा प्रयत्न हा केला होता, मात्र प्रयत्न असफल ठरतोय. बाकीचे सुपरस्टार शॉर्ट फाईन लीगचा खेळाडू आकाश पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी गणला जातोय. धावफलक नाममात्र 7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. यष्टिरक्षक गोपाळ पटा साधा सोपा झेल टिपतोय. गोलंदाज जयरामही मी कुठे माझ्या साथीदारांच्या तुलनेत कमी पडणार नाही असं ठामपणे दर्शवतोय. 5वा हादरा बसतोय. निम्मा संघ तंबूमध्ये परततोय तो दाभोलकर पॅन्थर्स क्रिकेट संघाचा. नाममात्र 7 धावा या धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. अनिकेत मैदानाच्या बाहेर व अनिकेत याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज साई याची वर्णी ही मैदानावर लागते.
जयराम सफलता प्राप्त गोलंदाज सज्ज. फटका हवेत टोलावला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न, याही वेळी प्रयत्न सफल ठरतोय. आणखी एक मोठा हादरा, आल्या पावली माघारी फलंदाजला परतावं लागतंय. 6 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. एक नाट्यमय कलाटणी या सामन्यामध्ये आपण पाहतोय. जर कमीत कमी धावसंख्येवर या सामन्यात रोखलं या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाने, तर परत एकदा धावगतीच्या चक्रामध्ये बदल होऊ शकतं. अजूनही निश्चिती होऊ शकत नाही कोणत्या 2 संघ पुढे जातील ते. आणि पाहायचंय या ठिकाणी नवीन फलंदाज करण याची वर्णी लागते ती रोहित याच्या साथीनं. धावफलक मैदानावर 6 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. ओव्हरपीच चेंडू देखला असा फटका. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे 4 धावांसाठी. एका बाजूनं उभा असलेला रोहित मात्र या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करतोय मोठे फटके टोलवण्याचे. 4 धावा रोहितच्या खाती जमा होत आहेत. त्या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो. 11 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर 11 धावा 6 गडी बाद. सफलता प्राप्त. जयराम आपल्या बॉलिंग मार्कवर हा सज्ज होतोय. समोर आहे तो रोहित स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी तो म्हणजे किरण. ओव्हरपीच चेंडू हलके सोपून काढला जातोय तो ढिल्या हातानं. एकेरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरतोय. कदाचित एकेरी धाव घ्यावी, स्वतःकडे स्ट्राईक ठेवावी असा मानस दिसतोय तो रोहितचा. मानस त्याचा यशस्वीतेत परावर्तित होतोय. एकेरी धावेने खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा. 3 षटकांच्या सांगते एकेरीच्या ठिकाणी 12 धावा धावफलकावर या 6 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावांचा पाठलाग करताना. आजच्या दिवसात 4 संघ आपण पाहतोय व कोणताही एक संघ ज्या संघाची धावगती सरस असेल किंवा गुणतालिकेत अग्रक्रमावर जो संघ असेल त्याला पुढील फेरीत जाण्याची संधी या ठिकाणी निश्चितपणे लावेल. त्यामुळे पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी निकराची झुंज या मैदानावर आपण पाहतोय ती या सामन्यादरम्यान. 12 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजीमध्ये पाहायचंय कोण गोलंदाज सज्ज होतोय तो बहुधा आकाश देसाई याची वर्णी लागते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघासाठी महत्वपूर्ण हे 4थं षटक फेकण्यासाठी 12 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. लवकरात लवकर रोहितला जर बाद करण्यात यशस्वीता प्राप्त झाली तर निश्चितपणे आशेचे किंचितचे दरवाजे उघडले जातील ते गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मात्र जर रोहित मैदानावर राहिला तर जे दिवा स्वप्न आहे ते दिवा स्वप्न अखेर दिवा स्वप्नच राहील, यात कोणतीही शंका नाही. आकाश देसाई सज्ज. ओव्हरपीच चेंडू सुरेख असा फटका. चेंडू जातो तो डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरली जाते. 4 धावा रोहितच्या खाती जमा होत आहेत. आणखी एक महत्वपूर्ण चौकार 16 धावांवर विसावतोय तो फलंदाजी करणाऱ्या दाभोलकर पॅन्थर्स क्रिकेट संघाला 6 गड्यांच्या मोबदल्यात. सहा गडी बाद 16 धावा. आकाश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. यावेळी मात्र चेंडू हा फलंदाजला चकवतोय. निर्धाव चेंडू आकाशाचा गणला जातोय. 16 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. केवळ दिशा दिली जाते एका कमजोर अशा चेंडूला. 4 धावा रोहितच्या खाती सहजगत्या जमा होत आहेत. ज्या चौकारानं धावफलक पुढे सरकतोय तो तब्बल 20 धावा 4थं षटक प्रगतीपथावर.
20 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. चकतो फट्टा टोलवण्यास तो रोहित पर्यायाने निर्धाव चेंडू गणला जातोय. वेगात परिवर्तन करणारा यापूर्वीचे चेंडू मंद गतीचे, त्यानंतर वेगवान चेंडू हा अर्थातच आकाश देसाईचा फलंदाजला चकवतोय. 20 धावा धावफलकावर ह्या 6 गड्यांच्या मोबदल्यात. फुलटॉस चेंडू शॉर्ट कव्हरला टोलवला जातो. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, एकेरी धाव ही सहज साध्य होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 21 धावांवर. चौथं षटक प्रगतीपथावर 21 धावा विजयी उद्दिष्ट हे 66 धावांचं. 21 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांची चमकदार अशी कामगिरी, त्यानंतर मात्र चौथं षटक हे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नेत्रदीपक असा फटका, चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं, क्षेत्ररक्षण तर सुरू होतंय. चेंडूची वाखाणण्याजोगी परती होते. एकेरी धाव फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 22 धावांवर. खेळ समाप्त होतोय तो 4 षटकांचा. 66 विजयी उद्दिष्ट, 66 विजयी उद्दिष्ट. त्या 66 विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना 4 षटकांमध्ये 22 अशी धावसंख्या धावफलकावर झळकली जाते. आता 44 धावांची गरज येऊन ठेपते. 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडूंचा खेळ हा बाकी, व 4 गडी अजूनही तंबूमध्ये हे निश्चितपणे शिल्लक राहत आहेत दाभोलकर पॅन्थर्स क्रिकेट संघाचे. धावगतीचा विचार केल्यास दोन्ही संघ हे धावगतीमध्ये बरेचसे मागे दिसत आहेत. म्हणजे केवळ या ठिकाणी हा सामना संघाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खेळवला जातोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र अनिश्चिततेचं या खेळात काय होईल हे सांगणं महाकठीण. गोलंदाज महेश अजूनही आपले बुलंद इरादे सोडत नाही. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मी गारद करेन या इराद्यानं सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघासाठी महत्वपूर्ण 5वं षटक फेकण्यासाठी 22 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 22 धावा 6 गडी बाद. गोलंदाज महेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. फुलर लेन पद्धतीचा चेंडू हलके टोलवला जातोय. टायमिंग अचूक साध्य न झाल्याने एक क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. पर्यायानं निर्धाव चेंडूची गणना होते. 22 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलर कोण आहे? तर एकदा महेशचा सुरेख असा चेंडू, हरेक तऱ्हेचे कसोशीचे प्रयत्न महेश याच्याकडनं होताना दिसत आहेत. प्रतिस्पर्धी संघाच्या धावगतीस लगाम घालायचा, त्यांचे गडी बाद करायचे. मात्र दुसऱ्यापासून अपेक्षित साथ न मिळालेली अवस्था ही काहीशी बिकट होते. यावेळी निर्धाव चेंडू गणला जातोय. सलग 3 चेंडू हे गोलंदाज महेश याचे निर्धाव. 22 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. आणखी एक निर्धाव चेंडू या ठिकाणी गणला जातोय. सलग 4 चेंडू या ठिकाणी गोलंदाज महेश याचे निर्धाव गणले जात आहेत. 22 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. वरती चेंडू यावेळी मात्र मिलाफ होतोय. मात्र हा मिलाफ काहीसा कमी पडतोय. डीप लॉंग ऑफला झेल टिपला जातोय. आणखी एक हादरा दाभोलकर पॅन्थर्स क्रिकेट संघाला. 22 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाज किरणही आपल्या साथीदारांचा कित्ता गिरवत माघारी परततोय व त्याची जागा करण्यासाठी आणखी एक फलंदाज प्रजय याची वर्णी ही मैदानावर लागते. 22 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. निर्धाव षटकाच्या दिशेनं आगेकूच हा महेश सखळकर उर्फ मलिंगा करताना दिसतोय. यापूर्वीच्या षटकात, सुरुवातीच्या षटकात त्याने 4 धावा खर्च करत 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. तर या महत्वपूर्ण अशा सांघिक 5व्या षटकामध्ये आतापर्यंत तो काही धाव देत नाही, मात्र 1 सफलता प्राप्त करतोय व प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीस पूर्णपणे लगाम हा घातला जातोय. 22 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज महेश आपल्या स्पेलची सांगता करण्यासाठी, आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी हा सज्ज.
हलकेच चेंडू टोलवला जातोय. कदाचित हे षटक निर्धाव होऊ शकलं असतं, मात्र क्षेत्ररक्षकाचा हलगर्जीपणा एकेरी धाव प्रतिस्पर्धी संघाला मिळू देण्यास कारणीभूत ठरतोय. एकेरी धावेने या ठिकाणी समीकरणं बदलतायत. 23.7 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही तब्बल धावा गाठायच्या आहेत त्या 43. खेळ शेष आहे तो म्हणजे 18 चेंडूंचा. व काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी पात्र ठरेल, तर कोणत्या संघानं या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागेल, हे सांगण्यासाठी आजच्या दिवसाच्या शेवटपर्यंत आपल्या समोर येतील ते म्हणजे आमचे मित्र अशोक नाईक. धन्यवाद समीर. 3 ओवर का आज के पहले दिन का पेडनेम प्रीमियर लीग का पहला दिन. एक बार फिर से सभी दर्शकों का स्वागत कमेंट्री बॉक्स में से. बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स के ओर से गेंदबाजी के मोर्चे पर आते हुए एक नया ओवर शुरू करते हुए गेंदबाज और ध्रुव शट ओवर जो मैदान पर. और पिच गेंद इस बार बढ़िया शॉट लॉफ्ट किया गेंद को खूबसूरती के साथ डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ. गेंद निकलते हुए लॉन्ग ऑन बाउंड्री पर 4 रन के लिए. बहुत ही बेहतरीन शॉट ओवर पिच गेंद मिली इस बार और बल्ले के बीचों बीच एक बेहतरीन शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर. 4 रन और स्कोर खाते में जुड़ते हुए और इन 4 रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर बोर्ड पर 27 रन 7 विकेट पर. इस बार थोड़ा सा हवा में शॉट लेकिन मौका नहीं मिला और एक चौका 4 रन के लिए. थोड़ा सा अपेश खेला था जरूर हवा में मिड ऑफ पर लेकिन मौका बिल्कुल नहीं बना. 4 रन और स्कोर में 31 पर बढ़ता हुआ स्कोर. 7 विकेट पर टारगेट है मैच को जीतने का 66 रनों का और खेल जारी छठे ओवर का जो ध्रुव ओवर. लगातार 2 बड़े चौके बल्लेबाजी में. छोटी गेंद इस बार और तगड़ा शॉट बहुत ही बेहतरीन पुल के खूबसूरती के साथ डीप स्क्वायर लेग सीमा रेखा पर गेंद निकली 6 रन के लिए. बहुत ही फायदेमंद साबित होता हुआ ये ओवर दाभोलकर पैंथर्स मोरजिम क्रिकेट टीम. शुरू में राजेंद्र दाभोलकर हो, पुनाजी कलंगुटकर, रोहन सालगावकर, एक से बढ़कर एक खिलाड़ी लेकिन बहुत सस्ते में लौटे थे. और तारीफ तो करनी पड़ेगी महेश साकड़कर उर्फ मलिंगा की गेंदबाजी. क्या बहुत बढ़िया गेंदबाजी की पहले ओवर में और उसके बाद में 5वें ओवर में. फिलहाल इसी बीच में अगली गेंद इस बार आगे निकले. बहुत ही बढ़िया विकेट कीपिंग. थोड़ा सा आगे निकले थे और ये विकेट तो गोपाल भट्टा के लिए बिल्कुल बेहतरीन विकेट कीपिंग. एक ही पल में गेंद को कलेक्ट किया, स्टंप्स को बिखेर दिया. थोड़ा सा आगे थे जो बल्लेबाज बहुत ही धोखादायक बन रहे थे वही बल्लेबाज वापस. विकेट नंबर 8वां वापस निकलता हुआ इसी के साथ टीम का. और एक नए बल्लेबाज साइश मैदान पर कदम बढ़ाते हुए. इस ओवर के बाद 2 ओवर अभी भी बाकी. आज का पहला दिन पेडनेम प्रीमियर लीग का शानदार आयोजन. खूबसूरत ट्रॉफी, हर मैच के लिए मैन ऑफ द मैच की ट्रॉफी. और ये 2 टीम फिलहाल संघर्ष अभी भी मैदान पर कर रहे हैं. एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर जयराम. नए बल्लेबाज साइश मैदान पर. अच्छी गेंद खड़े खड़े मारना चाहते थे, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं. शुरू में लगातार जो कि थोड़े से महंगे साबित हो रहे थे. 2 चौके एक छक्का लगा था, उसके बाद एक विकेट और उसके बाद एक डॉट गेंद के साथ अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर. इस बार छोटी गेंद घूमकर मारा. इस बार गेंद को स्क्वायर लेग की तरफ थोड़ा सा मैदान पर पैरों के साथ जो कि गेंद को रोका जरूर था, रन नहीं बना. और इसी के साथ और एक ओवर की समाप्ति. खेल समाप्त होता हुआ 6 ओवर का और टारगेट है 66 रनों का. 6 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 37. 37 रन 7 विकेट पर.
वाले आखिरी 2 ओवर का खेल बाकी, 12 गेंदों का, और 12 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए 29 रन। 12 बॉल्स 29 रन। मुकाबला अभी भी जारी है। एक और से निश्चित रूप से हर गेंद पर बड़े शॉट के लिए कोशिश कर रहे हैं बल्लेबाज, और देखना होगा बॉलिंग में क्या परिवर्तन होता है सामने से। गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए समीर। 2 ओवर बाकी, 12 गेंदों का खेल, 29 रन। फील्डिंग को सजा रहे हैं। ऑन साइड पर 4 फील्डर बाउंड्री लाइन पर तैनात, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। 12 बॉल 29 रन। मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ, क्योंकि सीमेंट विकेट है। एक आधे ओवर में अगर 15-18 रन बने तो ये मैच आखिरी ओवर पर चला जाएगा, और अगर एक दूसरी विकेट और खोई तो और दबाव बढ़ेगा आने वाली बल्लेबाजी पर। बड़ा शॉट बल्ले के बीचों बीच, बेहतरीन शॉट, गैप ढूंढा, डीप मिड विकेट सीमा रेखा से ऊपर से गेंद, 6 रन के लिए। यही चर्चा हम कर रहे थे कि मैच समाप्त नहीं हुआ मैदान पर। 2 ओवर में 12 गेंदों में 29 का टारगेट था। थोड़ा सा अब फासला और कम हो गया। 11 गेंदों का खेल बाकी, और अभी भी चाहिए 23 रन मैच को जीतने के लिए। और अगर एक दूसरा और बड़ा शॉट लगा तो मैच थोड़ा सा और करीब आ जाएगा। देखना होगा। फिलहाल अगर विकेट मिला तो फिर से मैच 19-20 का होगा मैदान पर। 11 गेंदों का खेल बाकी, जीतने के लिए 23 रन। सामने गेंदबाजी पर समीर, राइट अप ओवर द विकेट, अपने बॉलिंग मार्ग पर खेलना चाहते थे। एक जोरदार अपील, सामने पा गए विकेटों के, और 8वें विकेट का पतन होता हुआ। एक बड़ा धक्का इस ओवर में। पहले गेंद पर छक्का लगा था, मैच थोड़ा सा आसान हो गया था, लेकिन उसके बाद कमबैक किया एक विकेट के साथ। एक कीमती विकेट, 8वां विकेट वापस निकलता हुआ। 10 गेंदों का अभी भी खेल बाकी है, और मैच को जीतने के लिए 23 रन। 10 बॉल्स 23 रन। तो 9 विकेट गिर चुके टोटल। तो आखिरी जोड़ी मैदान पर दाभोलकर पैंथर्स मोरजिम क्रिकेट टीम की। खेल बाकी 10 गेंदों का, और मैच को जीतने के लिए चाहिए अभी भी 23 रन। 10 बॉल्स 23 रन। अंतिम जोड़ी मैदान पर। नए बल्लेबाज गीतेश, सामने समीर अपने बॉलिंग मार्ग पर। खेल जारी 7वें ओवर का। अच्छी गेंद, शॉर्ट ऑफ लेन गेंद, बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, लेकिन गेंद उनसे पहले निकली गोपाल भट्टा के विकेट कीपर के हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। इस ओवर में मैच को अगर आगे बढ़ाना है तो कम से कम एक दूसरा तो बड़ा शॉट लगाना पड़ेगा, नहीं तो आखिरी ओवर में थोड़ा सा मुश्किल होगा मैदान पर। खेला इस बार ऑफ साइड पर, गैप में, डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग अप के बीच में एक शानदार फील्डिंग। 1 रन और 1 ही रन मिलता हुआ स्कोर में। सुंदर फील्डिंग, डीप एक्स्ट्रा कवर लॉन्ग अप के बीच में जरूर खेला था गेंद को, लेकिन बहुत ही शानदार फील्डिंग। एक्स्ट्रा कवर बाउंड्री से लंबी दौड़ लगाई और दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया। और जोखिम भी होगी, क्योंकि ये आखिरी जोड़ी मैदान पर है। अगर विकेट चला गया तो ऑल आउट हो जाएगा। बढ़िया शॉट, बिल्कुल उसी जगह पर पिछली गेंद को जहां पर खेला था, और वही फील्डर एक बार फिर से आते, गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते, फिर से 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में। का टारगेट था मैच को जीतने के लिए। बढ़िया शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, फिर से सिंगल। पहली गेंद पर एक बड़ा शॉट लगा था, छक्का, बाद में विकेट मिला, और डॉट गेंद के साथ लगातार सिंगल को जो कि रोका गेंदबाज ने। खेल इसी के साथ 7वें ओवर का समाप्त हुआ, और 7 ओवर के बाद टोटल हो चुका है 46 रन। 20 रन अंतिम ओवर का खेल बाकी, लास्ट ओवर, और आखिरी ओवर में मैच को जीतने के लिए 20 रन अभी भी मैदान पर। क्रिकेट है, बातचीत करना थोड़ी सी गलत बात होगी,
क्योंकि आखिरी जोड़ी वो भी कभी कभी शायद मैच का रुख बदल सकती है। अंतिम जोड़ी जरूर है मैदान पर। आखिरी ओवर का खेल है, 6 गेंदों का खेल है, 20 रन चाहिए मैच को जीतने के लिए। और देखना होगा इस आखिरी ओवर में गेंदबाजी के मोर्चे पर कौन आते हैं। अंतिम ओवर और रोड एंड से अपने बॉलिंग मार्ग पर सचिन गेंदबाजी करने के लिए 20 रन मैच को जीतने के लिए इस आखिरी ओवर में ऑन साइड पर खेलना चाहते थे। बढ़िया शुरुआत की सचिन ने डॉट गेंद के साथ अपने आखिरी ओवर में। आने वाले 5 गेंदों का खेल बाकी। बढ़िया शॉट ऑफ साइड पर, गेंद हवा में, डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। 4 रन और स्कोर के खाते में, और थोड़ा सा फासला कम हो गया, 16 रन। और आने वाले 4 गेंदों का खेल अभी भी बाकी। 4 गेंदों का खेल आखिरी और मैच को जीतने के लिए 16 रन। क्या आने वाली गेंद पर विकेट या और एक बड़ा शॉट तो मैच फिर से और आगे बढ़ेगा, जीवित हो जाएगा। इस बार खेला गेंद को ऑन साइड पर, मिड विकेट पर, सीधा फील्डर महेश साकरकर उर्फ मलिंगा आज गेंदबाजी में बहुत ही लाजवाब स्पेल किया। 2 ओवर में जो कि रोक लगा दी, सिर्फ 5 रन दिए 2 ओवर में, 3 विकेट चटकाए। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी महेश साकरकर के इस मैच में। फिलहाल आज का दौर यहां पर समाप्त होता है। पहले दिन का जो पेडनेम प्रीमियर लीग का ये सभी मैचेस खत्म हो जाते हैं। हम स्कोरर के साथ चर्चा करेंगे और मैन ऑफ द मैच वो भी नाम जरूर डिक्लेयर